पुण्यासह 5 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीत पावसाचा जोर वाढल्याने जगबुडी नदी पात्रात पूर परिस्थिती कायम। गेल्या 12 तासापासून बाजारपेठेत पाणीच पाणी। मुंबईत पावसामुळे बीकेसी आणि वरळी मेट्रो स्थानकात जागोजागी गळती। काही ठिकाणी भिंतींना ओलावा तर काही भागात छतातून गळती। साताऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आजपासून सर्वच पर्यटन स्थळ 19 ऑगस्टपर्यंत बंद। जिल्हा प्रशासनाचा निर्णय। साताऱ्यात पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस। सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। हवामान खात्याकडून 23 जूनपर्यंत येलो अलर्ट। नाशिकमध्ये पावसामुळे जुना वाडा कोसळला। मुसळधार पावसामुळे वाडा कोसळल्याची स्थानिकांची माहिती। 700 पेक्षा जास्त धोकादायक आणि जुन्या वाड्यांना नोटीस। महाबळेश्वर तापोळा मार्गावर दरड कोसळली। जेसीबीच्या मदतीने काम सुरू। पावसामुळे अडथळे। महाबळेश्वर तापोळा 27 किलोमीटर रस्त्याची पाहणी पूर्ण। वाशिममध्ये अखेर मुसळधार पावसाची हजेरी। रिसोड कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। वर्ध्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। कारंजा आष्टी आर्वीसह इतर तालुक्यात मुसळधार पाऊस। सांगलीच्या चांदोली परिसरात मुसळधार पाऊस। 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची नोंद। चांदोली धरणातून 1219 क्युसेक पाण्याचा विसर्ग। मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरात 4 चाकी वाहनावर कोसळलं झाड। कॅम्प 4च्या ओटी सेक्शन परिसरातील घटना। 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान। अमरावतीत जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं। 17,348 विद्यार्थ्यांनी सोडली जिल्हा परिषदेची शाळा। गेल्या 4 वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर। बाळासाहेब खरात जालन्याचे नवीन माध्यमिक शिक्षणाधिकारी। खरात बुलढाण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून होते कार्यरत। बुलढाण्यात सिंदखेड राजा शहरात पुरातन मूर्त्या बेवारस पडून। या पुरातत्व मूर्त्यांचं राज्य पुरातत्व खात्यानं संगोपन करण्याची नागरिकांची मागणी। माळेगाव येथील आदिवासी बांधवांच्या आमरण उपोषणाला शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पाठिंबा। वनजमिनीवर बसलेलं गाव उठवल्याच्या निषेधार्थ उपोषण। चंद्रपूर शहरात पूरस्थिती टाळण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी। अतिक्रमणधारकांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची टीका। चंद्रपुरात दरवर्षी पूरस्थिती उद्भवत असते। आंतरराष्ट्रीय योगा दिनी आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवांचं नागरिकांना आवाहन। बुलढाण्यातही उत्साहात साजरा केला जाणार। बुलढाण्यात बालमृत्यू कमी करण्यासाठी स्टॉप डायरिया अभियानाला सुरुवात। 31 जुलैपर्यंत अभियान राबवलं जाणार। निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी तत्काळ NSSP पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। सरकारच्या नव्या धोरणानुसार अनुदानाचा हिस्सा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा। अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विशेष भरती प्रक्रियेत मुदतवाढ देण्याची प्रकल्पग्रस्त संघटनेची मागणी। प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी। पाळीव आणि भटक्या प्राण्यांसंदर्भात मुंबई पालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी। भटके श्वान आणि मांजरींना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणं दंडनीय गुन्हा। नियम आणि अटींचं पालन करणं बंधनकारक। अकोल्यातील पातूरच्या नायब तहसीलदाराला अटक। सरकारी काम करण्यासाठी 4,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई। पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला 115 सीसीटीव्ही कॅमेराचं सुरक्षा कवच मिळणार। लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा निर्णय। पोलिसांकडून 6 महिन्यांपूर्वी धरण क्षेत्राचं सुरक्षा ऑडिट। छत्रपती संभाजीनगरात पाणी योजनेला विरोध करणाऱ्यांवर कारवाई होणार। पोलीस आयुक्तांचा नागरिकांना इशारा। विरोधकांची नावे न्यायालयात सादर केली जाणार। यवतमाळमध्ये पुसद उमरखेड तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची चाळण। रस्त्यावरील वाहतूक मंदावली। लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। इंदापूरमध्ये ऊसतोड कामगारांच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक। ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्यानं ट्रॅक्टर मालकाची फसवणूक। वसईतील सेठ विद्या मंदिर शाळेच्या शाळकरी मुलांनी दिला पर्यावरणाचा संदेश।
आदेश. शाळेतील 100 मुलांनी घेतला सहभाग. शाळकरी मुलांच्या हातून करण्यात आलं वृक्ष लागवड. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी पैठण बाजारपेठेत विद्यार्थी आणि पालकांची गर्दी पाहायला मिळते. रेल्वे अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक निर्णय घेतले गेलेत. रेल्वेच्या पायदानावरून प्रवासी प्रवास करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार. पायदानावर बॅग घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार. मध्य रेल्वेच्या 117 स्थानकावर पॅनिक बटन लावण्याचा निर्णय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. दुपारी अंधेरीत आयोजित नाफेडच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. बारामतीत अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकाच मंचावर येणार. विद्या प्रतिष्ठानमध्ये आयोजित AI कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात सहभाग घेणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. मतदारसंघातील प्रश्न आणि कामांबाबत माहिती घेणार. वांद्र्यातील ताज लँड एंडमध्ये बैठक. मुंबईतील मनसेच्या विभागाध्यक्षांची आज बैठक होणार आहे. बैठकीत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाच्या पुढच्या दिशेवर चर्चा होईल. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यातील खासगी रुग्णालयात ऍडमिट. सरनाईकांना ताप, सर्दी, खोकला असल्याने रुग्णालयात तपासणी. विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर. क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मृतीस्थळ आणि स्मारकाचं करणार लोकार्पण. लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा. परभणीत शिवसेना नेते सईद खान यांचा ग्रामीण रुग्णालयात साजरा. रुग्णांना फळ वाटत केक कापून वाढदिवस केला साजरा. धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. करुणा शर्मा पोटगी प्रकरणावर न्यायालयाचे आदेश. आपल्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन. मात्र हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, दुसरा सत्तेसाठीच्या लाचारांचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे तर ते सत्तेसाठी लाचार. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा विश्वासघात केला. एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. इतक्या वेगानेही रंग बदलणारा सरडा देशाने पहिल्यांदा बघितला. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. तुमच्यामुळे मराठी माणूस मुंबई बाहेर गेला. एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका. कम ऑन किल मी म्हणणाऱ्यांचा मुर्दा महाराष्ट्राने आधीच पाडलाय. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं तेव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. वाघाचं कातडं पांघरून कुणीही वाघ होत नाही. त्याला मनगटात जोर लागतो आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो. तो फक्त आमच्या शिवसेनेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. राहुल गांधी पाकिस्तानात हिरो आणि देशात झिरो. हे देशप्रेम नाही तर देशद्रोह आहे. राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. मोदीजींनी शाबासकी देणं हे श्रीकांत शिंदे यांचं श्रेय नाही तर तुमचं सर्वांचं श्रेय. एकनाथ शिंदेंचं मेळाव्यात वक्तव्य. बळीराजा म्हणतो येरे येरे पावसा, पण उबाटा काय म्हणतो येरे येरे पैसा. हाच त्यांचा मंत्र. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. दिनो मोरियानं तोंड उघडलं तर आणखीन कोण अडकणार आणि किती खोलात फसणार ते बघा. एकनाथ शिंदेंचं मेळाव्यादरम्यान वक्तव्य. मुंबई धोक्यात नाही तर यांचा जीव राजकारण धोक्यात येईल. यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत अडकलाय. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन. मोहीम सुरू. सासरी छळ होणाऱ्यांच्या मदतीला धावणार. ज्या ठिकाणी सुनांचा छळ होईल त्या ठिकाणी आमच्या रणरागिणी धावून जातील. शिवसेनेच्या शाखा लाडक्या सुनांसाठी हक्काचं ठिकाण असेल. एकनाथ शिंदेंचं मेळाव्यात वक्तव्य. पैसा फेको तमाशा देखो असा विरोधकांचा चोराचा बाजार. ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा. राजकारणासाठी बाप बदलणाऱ्यांची मला कीव येते. उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका.
पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, बाप चोरला तरी देखील उद्धव ठाकरे संपत नाही. मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पनौती लागलीय. उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर निशाणा. भाजपला पंतप्रधान आहेत मात्र देशाला पंतप्रधान नाहीत. उद्धव ठाकरेंचा मोदींवर देखील हल्लाबोल. घरोघरी जाऊन भाजपचे सर्व भ्रष्ट गुंडे सिंदूर वाटणार होते. भाजपवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ऑपरेशन सिंदूर जगभर सांगण्यासाठी आमचे खासदार नेते कशाला? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. 4 दहशतवादी भारतात आले कसे? आता फक्त दाऊदला भाजपमध्ये घ्यायचं बाकी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल. देशाची वाट लावल्यानंतर शिवसेना संपवण्याची वाट पाहतात. छाताडावर उभं राहून झेंडा फडकवेन उद्धव ठाकरेंचं आव्हान. हिंदी सक्ती गुजरातमध्ये करा. हिंदी सोबत वैर नाही पण हिंदी सक्ती कशासाठी? उद्धव ठाकरेंचा मेळाव्यातून सवाल. सिंचन घोटाळ्यावर आरोप करणारे पाय धुवून पाणी पित आहेत. उद्धव ठाकरेंची टीका. उंची पेंग्विनची चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. उद्धव ठाकरेंचा नितेश राणेंवर निशाणा. जे जनतेच्या मनात, जे राज्याच्या मनात तेच करणार. मनसेच्या युतीसंदर्भात ठाकरेंचं मोठं वक्तव्य. ठाकरेंच्या नावाचा ब्रँड पुसायला निघाला तर भाजपचा नामोनिशाण पुसून टाकू. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. कम ऑन किल मी, नाना पाटेकरांच्या चित्रपटातील संवाद म्हणत उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान. गोगावलेंची अघोरी पूजा म्हणजे हॉरर सिनेमा. अघोरी पूजेवरून संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर निशाणा. मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प म्हणतात आय लव्ह पाकिस्तान. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. शिवसैनिकांच्या रक्तावर घामावर शिवसेना उभी राहिली आहे. संजय राऊतांची मेळाव्यात प्रतिक्रिया. हिंदी सक्ती विरोधात भिवंडी शहरातील विविध शाळांना मनसेचं निवेदन. स्थानिक पातळीवर हिंदी सक्ती करू नये, मनसेचा इशारा. रायगडमधील महायुतीतील वाद चव्हाट्यावर. महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल. रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करणार. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादीला इशारा. वाशिममध्ये 2 गटात तुफान राडा. तलवारी लोखंडी रॉड घेऊन दोन्ही गटांनी माजवली दहशत. स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात कन्नड तालुक्यात शिवारात 40 ते 50 रानडुकरांच्या टोळीकडून शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी परिसरात 4 बिबट्यांचा वापर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं उपाययोजना करण्याची मागणी. अकोल्यात मोकाट जनावरांचा मुक्त संचार. मोकाट जनावरांचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संचार. जनावरांनी झाडे खाल्ल्याने झाडांच्या संगोपनाचा प्रश्न उपस्थित. रत्नागिरीच्या खेडमध्ये पुराच्या पाण्यातून महाकाय मगरीचा मानवी वस्तीत शिरकाव. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पालघरमध्ये समुद्रात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता. इतर 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. समुद्रातील लाटांचा वेग वाढल्याने शोध कार्यात अडथळे. धुळ्यातील सिंदखेडा फाट्याजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी तर 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात भोकरी शिवारात किराणा दुकानाला अचानक आग. आगीत सर्व साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. यवतमाळ ट्रकने एसटीच्या वाहक प्रशिक्षक वाहनाला दिली धडक. धडकेत प्रशिक्षणार्थी वाहक जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.